नमस्कार, मी शिवाजी सुरवसे। यस न्यूज मराठीच्या या फेसबुक लाईव्हमध्ये तमाम यस न्यूज मराठीच्या दर्शकांचं मनापासून स्वागत। आज मुद्दाम फेसबुक लाईव्हवर येण्याचं एकच कारण आहे। गेल्या 8 दिवसापासून सोलापूरच्या विमान सेवेला अडथळा ठरणारी सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी अत्यंत गाजते। सर्वसामान्य नागरिकापासून ते तरुण वर्गापर्यंत आणि मोठ्या बिझनेसमॅनपर्यंत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे, सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार। बऱ्याच वर्षापासून या चिमणीनं सोलापूर शहरात मोठा दंगा माजवलाय। त्यामुळं वारंवार टाइमपास करणं आणि कोणतीही कारवाई न करणं असंच एकंदरीत चित्र निर्माण झाल्यामुळं काही सोलापूरकरांच्या मनामध्ये नाराजीचे सूर देखील उमटत होते। वर्षानुवर्ष या बातम्या येत आहेत, चिमणी आज पडणार, चिमणी उद्या पडणार, विमानसेवा सुरू होणार। मात्र वस्तुस्थिती नक्की काय आहे यामध्ये अत्यंत खोलवर अभ्यास करण्याचा प्रयत्न यस न्यूज मराठीच्या माध्यमातून केला आहे। म्हणूनच नक्की वस्तुस्थिती काय आहे, काही जणांना विषय माहीत आहे मात्र ते मुद्दाम वेगळं सोंग घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत। काही जणांना विषयच माहीत नाहीत, ते अज्ञानात आहेत। त्यामुळं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून खरी वस्तुस्थिती काय आहे हे माहीत करून देण्यासाठी हा एक मी फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम आज करत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये जे काही सहकारी साखर कारखाने स्थापन झाले त्या 5 ते 6 साखर कारखान्यामध्ये सोलापूरच्या कुमटे येथील असलेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना एक आहे। हा कारखाना महापालिकेच्या हद्दीत आहे, त्यामुळेच एवढा मोठा आकडतांड आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे प्रत्येक गोष्टीला यांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागते। या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिनी 5000 मेट्रिक टन होती 2012 पर्यंत। मात्र 25/12/2012 साली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यानं सोलापूर महापालिकेला पत्र लिहून 5000 मेट्रिक टनावरून आम्हाला 7500 मेट्रिक टनाचं गाळप करायचं आहे, तसेच 38 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प उभा करायचा आहे। जवळपास 200 टन प्रति तास बाष्प तयार होईल अशा पद्धतीचा बॉयलर उभा करायचा आहे। यासाठी सिद्धेश्वर कारखान्यानं 25/12/2012 साली सोलापूर महापालिकेला पत्र दिलं की आम्हाला तुमची परवानगी द्या म्हणून। या परवानगीनुसार सोलापूर महापालिकेनं पत्र क्रमांक 419 29/1/2013 रोजी 10/8 काही अटी घालून महापालिकेने त्यांना परवानगी दिली आणि या परवानगीनुसार सिद्धेश्वर कारखान्यानं या सर्व नियम आणि अटींचं पालन करून हा बॉयलर उभा करणं अपेक्षित होतं। वास्तविक पाहता नियमानुसार त्यांना 30 मीटर एवढीच उंचीची नवीन चिमणी उभा करायला महापालिकेनं अटी आणि शर्तीवरती परवानगी दिली होती। बऱ्याच लोकांना हे देखील माहीत नाही की सिद्धेश्वर कारखान्याने 2012-2013 नंतर ही नवीन चिमणी उभा केली आहे। वास्तविक पाहता पूर्वीची चिमणी जी नियमानुसार आहे ती आहेच, मात्र नव्याने ही चिमणी उभा केली। त्यामुळे बऱ्याच सोलापूरकरांच्या मनात हा एक प्रश्न असतो, सोलापूरला विमानसेवा अगोदर किंगफिशरची सुरू होती त्यावेळेस चिमणीचा अडथळा नव्हता का? मात्र मित्रांनो, तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, ज्यावेळेस सिद्धेश्वर कारखान्याची जुनी चिमणी होती आणि ज्यावेळेस सोलापूरला किंगफिशर विमानसेवा सुरू होती त्यावेळेस या जुन्या चिमणीचा कोणताही अडथळा सोलापूरकरांना आणि किंगफिशर एअरलाइन्सला नव्हता। त्यामुळे ती विमानं नियमित येत होती, नियमित जात होती। मात्र 2012-13 नंतर जी नवीन चिमणी बांधली, जी बेकायदेशीर आहे, जी सोलापूर महापालिका, जिल्हा कोर्ट, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील ही चिमणी पाडावी, ती बेकायदेशीर आहे असं ठरवलं। ही चिमणी सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरत आहे। त्यामुळे ही 90 मीटर उंचीची नवीन चिमणी आहे आणि हीच चिमणी सोलापूरच्या विमानसेवेचा नव्हे, सोलापूरच्या विकासाचा मोठा अडथळा ठरली आहे। त्यामुळं महापालिकेनं त्यांना 2013 साली काही शर्ती आणि अटी घालून परवानगी दिली होती, म्हणजेच NOC दिली होती। त्या नियम आणि अटीचं पालन करून सिद्धेश्वर कारखान्याने चिमणी उभा करणं अपेक्षित होतं। मात्र जे काही स्टील स्ट्रक्चर उभा केलं 30 मीटरच्या वर गेल्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं विमानतळाला तसेच महापालिकेला पत्र दिलं 1/2/2014 साली की जे काही स्टील स्ट्रक्चर उभा केलंय त्यामुळं विमानाचं लँडिंग करायला आणि विमानाचं टेकअप होण्यासाठी अडथळा निर्माण होत आहेत, त्यामुळे तातडीनं ते स्ट्रक्चर पाडावं आणि विषय इथंच सुरू झालाय। 2013 पासून हा विषय गाजतो आहे। त्यानुसार महापालिकेनं 24/2/2014 साली सोलापूर महापालिकेनं
24/2/2014 साली 478 म्हणजेच बेकायदेशीर स्ट्रक्चर आहे ते पाडून टाकण्याची सिद्धेश्वर कारखान्याला नोटीस दिली। या नोटिशीनंतर देखील या नोटिसीमध्ये फक्त 7 दिवसाचा मुदत दिली होती। त्यामुळे 2014 साली सिद्धेश्वर कारखान्यानं 3/3/2014 साली एक महापालिकेला अर्ज दिला आणि त्या अर्जानुसार स्वतः सिद्धेश्वर कारखान्याने सांगितलं की आम्हाला 7 दिवस नाही, आम्हाला 10 दिवस मुदत वाढवून द्या, 10 दिवसात आम्ही हे स्ट्रक्चर पाडतो। 2014 सालचं मी सांगतोय आणि आता 7 वर्ष उलटून गेलेत, अजूनही सिद्धेश्वर कारखान्याची दिशाभूल करण्याची प्रवृत्ती संपत नाही। त्यामुळेच गेली 5 ते 7 वर्ष झाला हा विषय गाजतोय। कारखान्यानं 24/2/2014 साली 7 दिवसाऐवजी आम्हाला 10 दिवसाची मुदत द्या अशी मागणी महापालिकेकडे केली आणि वास्तविक आता आपण बघतोय की सिद्धेश्वर कारखान्यानं 10 दिवसाची मुदत दिली तरी सुद्धा ही चिमणी पाडली नाही, जी बांधण्याच्या स्टेजवरती होती। त्यानंतर याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं। 30 मीटरची उंची 60 मीटर झाली, 60 मीटरची आता सध्या 92 मीटरची ही चिमणी उभा टाकलेली आहे, जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे। प्रत्येक स्टेजला महापालिकेनं, प्रत्येक स्टेजला एअरपोर्ट अथॉरिटीनं, प्रत्येक स्टेजला विभागीय आयुक्तांना सिद्धेश्वर कारखान्यानं पत्र दिली, मात्र कायदा आणि नियम आजवर सिद्धेश्वर कारखान्यानं कधीच पाळला नाही। त्यामुळं ही चिमणी वाचवण्यासाठी या महापालिकेच्या 478च्या नोटिसेविरोधात सिद्धेश्वर कारखान्यानं स्वतःहून जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतली। तिथं त्यांची डाळ शिजली नाही, त्यांच्या विरोधात निकाल गेला। पुन्हा ते हायकोर्टामध्ये गेले, तिथं देखील बेकायदेशीर स्ट्रक्चर आहे यावरती शिक्कामोर्तब झाला। एवढंच नव्हे तर कारखान्याच्या कामगारांनी, कारखान्याच्या युनियननी, परत कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली। सुप्रीम कोर्टामध्ये देखील हे इल्लीगल स्ट्रक्चर आहे असा शिक्कामोर्तब 2019 साली केला। हायकोर्टाने देखील 2019 साली यावरती निकाल दिलाय। त्यामुळे इल्लीगल इज इल्लीगल, ते तातडीनं पाडून टाकावे आणि विमानसेवेचा अडथळा दूर करावा असं 2019 साली लिहिलं गेलंय। यानंतर अनेक पत्रव्यवहार झाला। धर्मराज काळादीने ही चिमणी वाचवण्यासाठी त्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अवर सचिव असतील, राज्याचे मुख्य सचिव असतील, कधी अजित पवार असतील, कधी शरद पवार असतील, कधी केंद्रातील आपले मंत्री असतील, या सर्वांकडे हातापाया पडण्याचा उद्योग केला। मात्र आज तागायत या चिमणीला कोणीही अभय दिलेलं नाही। 2019 साली हायकोर्टाने निर्णय दिला ही चिमणी पाडून टाकावी म्हणून। हा चिमणी पाडण्याचा खर्च जवळपास सुरुवातीला विहान कंपनीनं ज्यावेळेस महापालिकेनं ही चिमणी पाडण्याचा निर्णय घेतला, टेंडर काढलं। टेंडर काढल्यानंतर नागपूरच्या विहान कंपनीनं टेंडर भरलं आणि 23 लाखाचा पाडकामाचा खर्च होता। मात्र या विहान कंपनीनं 42,93,000 रुपयाचं टेंडर 11/11/2019 साली भरलं। त्यानंतरही अनेक ड्रामे झाले, मोर्चे निघाले, आंदोलन निघाले। अनेक लिंगायत समाजाच्या नेत्यांनी काळादींच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केला, मोर्चे काढले, आंदोलन काढले, प्रशासनावर दबाव टाकण्यात आला आणि ही बेकायदेशीर चिमणी जशी तशी पुन्हा उभी आहे। त्यानंतर थोबडे असतील, जे की संजय थोबडे बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहेत, डॉक्टर आडके जे की सोलापूर विकास मंचचे आहेत, हे देखील प्रयत्न करत आहेत। यांनी शासन दरबारी, उच्च न्यायालयामध्ये आपली ताकद पणाला लावली आणि ही सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडलीच पाहिजे हा मुद्दा ताणून धरला। त्यानंतर पुन्हा एकदा यावरती शिक्कामोर्तब झाला, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी ही बेकायदेशीर आहे। हायकोर्टाने देखील 2019 साली निकाल दिला आणि ही चिमणी पाडावी असा आदेश दिला। मात्र चिमणी पाडकामाचा आदेश दिल्यानंतर महापालिकेने टेंडर काढलं आणि ते टेंडर 43 लाखावरून तब्बल 1,17,000 गेलं। त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे टेंडर हैदराबादच्या बिनियाज कंपनीनं भरलं आणि त्यांना टेंडर मंजूर झालेला आहे। मात्र 1,17,00,000 खर्च कोणी द्यायचा, याला मंजुरी कशी घ्यायची, यासाठी विषय पेंडिंग राहिला। महापालिका आयुक्तांना हे अधिकार नाहीत म्हणून याचा धोरणात्मक निर्णय व्हावा यासाठी महापालिका आयुक्तांनी बोर्डासमोर बजेट तरतूद करण्यासाठी आणि वर्क ऑर्डर देण्यासाठी विषय पाठवला। बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर विलंब केल्यानंतर महापालिकेच्या बोर्डाने याला बहुमताने मंजुरी दिली। बहुमताने मंजुरी दिल्यानंतर 2 महिन्यापूर्वी सोलापूर महापालिकेनं विहान बिनियाज कंपनीला 1,17,00,000 पाडकामाची टेंडर मंजूर करून त्यांना वर्क ऑर्डर दिली। आज तागायत ही चिमणी पाडकाम का पडत नाही असा प्रश्न निर्माण होत होता। फेब्रुवारी 2021 मध्ये शासनाचे अवर सचिव गोखले यांनी एक पत्र महापालिकेला दिलं। उच्च न्यायालयानं चिमणी बेकायदेशीर ठरवलेली आहे, मात्र विधी व न्याय खात्याच्या अभिप्रायाशिवाय चिमणी पाडकामाची कोणतीही कारवाई करू नका असं गोखले यांनी लिहिल्यामुळं गेली 10 महिने सोलापूरकरांचे वाया गेले। बऱ्याच दिवसाच्या पाठपुराव्यानंतर, माध्यमांच्या रेट्यानंतर, आडके आणि थोबडे यांच्या
मोठ्या पाठपुऱ्यानंतर गोखले यांनी ते पत्र विड्रॉल केलं आणि ते परत नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे प्रलंबित राहिलं. अनेकांनी त्यांच्यावरती दबाव निर्माण केला आणि असं कसं बराच मोठा पल्ला गाठल्यानंतर गेल्या 10 दिवसापूर्वी सोलापूर महापालिकेला शासनाचं पत्र आलं की न्यायालयाच्या आदेशानुसार 92 मीटर उंचीची असणारी ही चिमणी त्वरित पाडावी असा आदेश दिला. असा आदेश दिल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांनी कारखान्यांना पुन्हा एकदा नोटीस दिली, 7 दिवसात आपण ही चिमणी पाडून घ्यावी, अन्यथा 7 दिवसानंतर आम्ही आमच्या नियुक्त केलेल्या बिनियाज या ठेकेदारामार्फत ही चिमणी पाडकाम करणार आहोत आणि त्याचा संपूर्ण 1,17,00,000चा खर्च कारखान्याकडून वसूल करणार आहोत. तरीही काडादींनी याला दाद दिली नाही. उलट 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय सिद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचं निमित्त करून काडादींनी शेतकरी, समाज बांधव, कामगार यांना एकत्र केलं. काडादी मंगल कार्यालयामध्ये मोठा आखाडतांडव केला, भावनिक आवाहन केलं. नवे काडादी रडले देखील या सभेमध्ये आणि हा कारखाना वाचवा, चिमणी कायदेशीर करून द्या, चिमणी बेकायदेशीर नाहीच असा त्यांनी सगळ्यासमोर ठाऊ फोडला. वस्तुस्थिती वेगळी आहे. अनेकांना वाटतं की ही चिमणी कायदेशीर आहे. महापालिकेनं, जिल्हा न्यायालयानं, हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं सगळ्यांनी ही चिमणी बेकायदेशीर ठरवलेली आहे. काडादी आता अजित पवार आणि शरद पवार यांची नावं घेऊ लागलेली आहेत. वास्तविक पाहता तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, शरद पवारांना सोलापूरचा विकास नको आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पालकमंत्री काय करतात, 8 दिवसांनी एकदा येतात आणि वारी करून जातात. त्यामुळे सोलापूरच्या कोणत्याही प्रश्नावरती तातडीनं सोल्युशन द्यायला पवार कंपनी तयार नाही. शरद पवारांचा दुसरा एक राग आहे पूर्व भागातील पद्मशाली समाजावर, दुसरा एक राग आहे लिंगायत समाजावर. आजवर लिंगायत समाजानं कधीही शरद पवारांना विश्वास दिला नाही. अनेक लिंगायत समाजाचे नेते हे राष्ट्रवादीमध्ये नाहीतच, काही काँग्रेसमध्ये आहेत, काही भाजपमध्ये आहेत. त्यामुळं लिंगायत समाज कधीच शरद पवारांना विश्वासू वाटत नाही, पूर्व भाग असेल किंवा लिंगायत समाज असेल. त्यामुळं शरद पवारांनी देखील आता या दोन्ही समाजाकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळं ही चिमणी आता वाचणं अवघड आहे. 4 दिवसापूर्वी काडादी यांनी दिल्लीमध्ये वाऱ्या केल्या. शरद पवारांच्या माध्यमातून केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना मनवाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करणं टाळलं. म्हणूनच काडादींचं 2 दिवसापूर्वीचं भाषण आपण ऐका. ही चिमणी वाचवा, सभासदांनो चिमणी पाडू देऊ नका असं त्यांनी भावनिक आवाहन केलं. असं म्हणत असताना त्यांनी शरद पवार, अजित पवार हे न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसरीकडे ते बेकायदेशीर चिमणी आहे, तिला कायदेशीर करून द्या असं विनवणी ते पवारांकडे करतायत. आणि तिसरीकडे कामगारांची दिशाभूल करून चिमणी कायदेशीर आहे, तिला पाडू देऊ नका असं काडादी म्हणतायत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हीच ओळखून घ्या. सोलापूर शहरातली सुज्ञ नागरिक, सोलापूर शहरातील अनेक लिंगायत समाजाचे नेते, लिंगायत समाजातील तरुण एस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवर रिॲक्ट होत आहेत, मतं व्यक्त करतायत, एस न्यूज मराठीला धन्यवाद देत आहेत. लिंगायत समाजाचे अनेक मोठे नेते नाव न सांगण्याच्या अड्डेवरती तासनतास माझ्याशी बोलतायत, माहिती देत आहेत. त्यामुळं काडादी यांच्या पापाचा घडा भरला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. वर्षानुवर्ष सोलापूरकरांना वेटीस काडादी यांना धरलं आहे. त्यामुळं ही चिमणी आज ना उद्या पडणार आहे. काल देखील महापालिकेच्या आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं की काडादी हे आजवर वारंवार पत्र लिहितात, खोटं सांगतात, दिलेला शब्द पाळत नाहीत. मित्रांनो, 2014 साली काडादी यांनी अवघी 30 मीटरच्या आतच चिमणी असताना कारखान्याने पत्र देऊन आम्हाला 7 दिवसाची नव्हे तर 10 दिवसाची मुदत द्या, आम्ही चिमणी पाडून घेतो असं 2014 साली महापालिकेला पत्र दिलं. ते देखील त्यांनी पाळलं नाही. त्याच्यानंतर स्वतःहून 2016-17 साली एक पत्र दिलं की गाळप हंगाम संपल्यानंतर आम्ही चिमणी काढून घेतो म्हणून. त्याचंही काही नाही. आपण बघितलं तेही पत्र सगळीकडे व्हायरल होत आहे, समाज माध्यमावरती फिरत आहे. मात्र काडादींनी तो देखील शब्द पाळला नाही. आता हायकोर्टाचा निर्णय लागलाय. हायकोर्टाच्या निर्णयानंतर त्वरित पाडावी चिमणी असा आदेश शासनाने दिला आहे. महापालिका आयुक्तांनी नोटीस दिली आहे. तरी देखील काडादी यांचे प्रयत्न सुरूच आहेत चिमणी वाचवण्यासाठी. आता त्यांनी हा चिमणी वाचवण्यासाठी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये धाव घेतली. हायकोर्टाने सोलापूर महापालिकेच्या वकिलांना विचारलं की चिमणी पाडण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील. त्यामुळे 2 आठवडे असं त्यांनी सांगितलेलं आहे. काही आमच्याकडून देखील काही चूक झाली होती, त्याची आम्ही दिलगिरी माफी मागतो. आम्ही 2 दिवसापूर्वी एक बातमी छापली की कोर्टाची 15 दिवसाची स्थगिती आहे म्हणून, मात्र वस्तुस्थिती तशी नाही. तो संभ्रमावस्थेमधली हायकोर्टाची ऑर्डर होती, ती कुणाला समजली नाही. काल महापालिकेच्या आयुक्तांनी याचा खुलासा केला आणि पाडकामाला कोणतीही स्थगिती हायकोर्टानं दिली नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. आणि आता एवढंच नव्हे तर कारखान्याची वीज निर्मिती प्रकल्प पूर्णपणे बॉयलर हा त्याची लाईन कट करणं, पूर्ण जुन्या चिमणीवरती कारखाना शिफ्ट करणं, या सर्व प्रक्रिया
करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी काल सिद्धेश्वर कारखान्यांना गाळप बंद करण्याची नोटीस पाठवली आहे. 24 तासाची नोटीस आहे. त्यामुळे काडादी आता पुन्हा हे चिमणी वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. मात्र सोलापूरचं भविष्य, सोलापूरचे उद्योगधंदे वाढण्यासाठी, सोलापूरचं टुरिझम वाढवण्यासाठी ही चिमणी तात्काळ पडली पाहिजे, कारण ती विमानसेवेतला प्रमुख अडथळा आहे. बरेच जण म्हणतात की बोरामणीचं विमानतळ. मित्रांनो, गेली 12 वर्ष आपण पाहतोय बोरामणीचं इंटरनॅशनल एअरपोर्ट 2000 हेक्टर जमीन तिथं संपादित केली आहे. 20 ते 21 हेक्टर जमीन अद्याप संपादित झाली नाही, जी वन खात्याची आहे, जी माळढोक अभयारण्याची आहे. त्यामुळे ती संपादन होणं खूप मुश्किल आहे, लवकर होणार नाही. गेली 10 वर्ष 5 कोटी देखील ह्या विमानतळाच्या विकासासाठी दिले नाहीत. त्यामुळं अजून किमान 50 वर्ष तरी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्यासाठी लागतील. 5-10 वर्षात देखील होईल. मात्र कोणत्या राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आहे तुम्हीच सांगा. एक नेता देखील या विमानसेवेसंदर्भात बोलायला तयार नाही. बोरामणी विमानतळ करण्यासाठी कोण आग्रही नाही. सुशीलकुमार शिंदे असताना बोरामणी विमानतळ होऊ घातलं, त्यानंतर त्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही. प्रणिती शिंदे आमदार झाल्यानंतर त्या लगेच केंद्रातील नागरी हवाई उड्डयन मंत्री यांना जाऊन भेटल्या, हरदीप सिंग पुरी यांना भेटल्या आणि त्यांनी बोरामणी विमानतळ विकसित करा एवढं फक्त पत्र दिलं. पत्रानंतर काय केलं तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे फक्त दिशाभूल करणं आणि काडादींची चिमणी वाचवणं यासाठी सर्वजण गुंतले आहेत. बोरामणी विमानतळ सुशीलकुमार शिंदेंना करायचं असतं तर त्यांनी तन मन धन आपली शक्ती आपले पद पणाला लावलं असतं आणि ते विमानतळ केलं असतं. मात्र तसं झालं नाही. दुसरीकडे आता मजरेवाडी विमानतळची सेवा 2012-13 साली सुरू होती. किंगफिशरची विमानसेवा सुरू होती. जाता येता ऑड टाईम असताना देखील दररोज 40 प्रवासी यायचे आणि जायचे. मात्र दुर्दैवानं ही किंगफिशरची विमानसेवा अडचणीत आली आणि सोलापूरची विमानसेवा बंद पडली. आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर काडादींनी उद्योग सुरू केला आणि मोठी चिमणी उभा केली. ही चिमणीच सध्या विमानसेवेचा अडथळा ठरत आहे. मी म्हणतोय म्हणून नाही आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, सोलापूर महापालिका या सर्वांनी या चिमणीला बेकायदेशीर ठरवले. त्यामुळे ती पाडली पाहिजे. आणि ते स्टील स्ट्रक्चर असल्यामुळे तिची उंची कमी करावी का, ती 30 मीटर करावी का, ती 60 मीटर करावी का, मग तिला पर्याय नाही का, ती दुसरीकडे शिफ्ट करावी का, हे सगळे फालतू मुद्दे आहेत. या मुद्द्यांवरती आता चर्चा करणं बंद करावं. हे इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. वारंवार काडादी यांनी लोकांची, शेतकऱ्यांची, कामगारांची, सोलापूरकरांची दिशाभूल केलेली आहे. त्यामुळं ही चिमणी आता पाडलीच पाहिजे आणि त्यानंतर जे काय प्रमुख छोटे मोठे अडथळे आहेत ते पार करून सोलापूरला तातडीनं विमानसेवा सुरू केली पाहिजे. या मताचा मी आहे. अनेक जण माझ्या मताशी सहमत आहेत. आमच्या एस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवरती, एस न्यूज मराठीच्या सोशल मीडियावरती अनेक जण आम्हाला या चिमणीबाबत सपोर्ट व्यक्त करत आहेत, पाठिंबा देत आहेत. त्यामुळं सोलापूरचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर एकच मार्ग आहे की विमानसेवा सुरू झाली पाहिजे. अनेक जण उलटसुलट बोलतात, विमानसेवेमुळे कोण विमानानं जाणार आहे वगैरे वगैरे. आता विमानानं जायचं हे काय खूप मोठ्यांचं स्वप्न राहिलं नाही आहे. 2 आणि 2.5 आणि 3,000 एवढे कमी प्रवासामध्ये आपण अवघ्या 2 तासामध्ये या टोकावरून त्या टोकावर जातो. त्यामुळं विमानसेवा ही इन्फ्रास्ट्रक्चरमधील एक प्रमुख मागणी आहे. जसं सोलापूरच्या अवतीभवती नितीन गडकरी यांच्या माध्यमातून 4 लेन रस्ते झाले आहेत, चांगले सुसज्ज गुळगुळीत रस्ते झाले आहेत. रेल्वेचं जाळं सोलापूरला चांगलं आहे. सोलापूरचं वातावरण सुंदर आहे. सोलापूर हे दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जोडणारं एक शेवटचं स्टेशन आहे. तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून जोडलेलं सोलापूर हे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून पुढं देखील येऊ शकतं, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं आवक वाढण्यासाठी सोलापूरची बाजारपेठ, सोलापूरची शेतीमाल, सोलापूरचे उद्योगधंदे, सोलापूरचे शेतकरी परदेशात जाण्यासाठी, आपल्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी, आपण पर्यटन करण्यासाठी विमानसेवा ही अत्यंत गरजेची आहे. मित्रांनो, 4 दिवसापूर्वी मी कोल्हापूरला होतो. त्यावेळेस बघा आपण की कोल्हापूरला विमानसेवा ऑलरेडी सुरू झाली आहे आणि पुन्हा 1 डिसेंबरपासून कोल्हापूरमध्ये नियमितपणे कोल्हापूर ती बालाजी म्हणजे तिरुपती ही विमानसेवा सुरू होती आहे. कलबुर्गीला देखील मी गेलो आणि कलबुर्गीवरून आम्ही बालाजीला गेलो. ती देखील विमानसेवा स्टार एअरलाईन्सची अत्यंत सुंदर पद्धतीने सुरू आहे. आपण वारंवार पुण्याला जातो, मुंबईला जातो, हैदराबादला जातो, बेंगलोर आणि कलबुर्गीला जाऊन विमान पकडून आपण दुसरीकडे जातो. या जाण्या येण्यामध्ये आपला किती पैसा खर्च होतो, तिथे राहण्यामध्ये किती खर्च होतो आणि विमानाचं तिकीट वेगळंच. सोलापूरची विमानसेवा सुरू झाली तर अवघ्या 3-4 हजारमध्ये आपण आहे त्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचू शकतो. ही एक मोठी बातमी आहे. सोलापुरातून अनेक लोक, अनेक तरुण स्थलांतरित होत आहेत, पुण्या मुंबईमध्ये जात आहेत. इथं रोजगाराच्या संधी नाहीत, इथं भविष्य नाही, इथं मोठा पगार मिळत नाही, इथं कोणतं नेतृत्व नाही. अशा हताश पद्धतीनं सोलापूरचा तरुण या चिमणीकडं आणि या विमानसेवेकडं
टक लावून बघतोय. त्यामुळं धर्मराज काडादी सध्या धर्मसंकटात आलेत हे सगळ्यांना माहीत आहे. काडादींच्या नावामध्ये काड आदी आहे. त्यामुळं आजवरची जी काय सोलापूर शहरातली डेव्हलपमेंट झाली त्या प्रत्येक डेव्हलपमेंटला काडादी यांनी विरोध केला आहे. गंगा निवासची म्हणजे ते जे राहत आहेत डफरीन चौकात त्यांची निवासाची जी भिंत आहे MSRDCचे रस्ते करताना काडादी यांनी ती भिंत पाडू दिली नाही. संगमेश्वर कॉलेजजवळ MSRDCचा रस्ता करताना संगमेश्वर कॉलेजची वॉल कंपाऊंड काडादी यांनी पाडू दिली नाही. सिद्धेश्वर मंदिरामधील जे काही सभामंडप बांधलं गेलं ते देखील बेकायदेशीर बांधलं. त्याला महापालिकेनं मोठा दंड देखील ठोठावला. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. काडादी मंगल कार्यालय जे सभासदांच्या पैशातून उभा केलं जे की सिद्धेश्वर कारखान्याच्या शेजारी आहे ते देखील बेकायदेशीर बांधलं. त्याला महापालिकेची परवानगी नाही. याहीपेक्षा उलट रूपापावणी मंदिराच्या समोर काडादी यांनी जे काही कॉलेज उभा केलं त्याला देखील कुठली परमिशन काडादी यांनी घेतली नाही. अजूनही सोलापूर ते मंगळवेढा जो काही राष्ट्रीय महामार्ग सांगलीपर्यंत झाला त्या ठिकाणी देगावच्या जवळ काडादी यांचं मोठं फार्म हाऊस आहे, मोठी शेती आहे, शेकडो एकरचे ते मालक आहेत. मात्र या ठिकाणचा रस्ता जाताना देखील काडादी यांनी रस्ता करण्यासाठी त्यांचा मोबदला घेऊन देखील खूप मोठ्या प्रमाणावर विरोध केला. त्यामुळे काडादी यांची टेंडन्सी काय आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. केवळ एका माणसामुळं सोलापूरचा हा अडथळा, सोलापूरची विमानसेवा, सोलापूरची डेव्हलपमेंट थांबलेली आहे. त्यामुळे ही सर्व वस्तुस्थिती आपण व्यवस्थित ऐका. चुकीच्या दिशाभूल, चुकीच्या पोस्टवरती विश्वास ठेवू नका. वस्तुस्थिती पहा. हा कागद मी माझ्याकडला नाही, हे महापालिकेमध्ये नोंदी आहेत. काडादी यांनी स्वतःहून दिलेली पत्र आहेत, महापालिकेने त्यांना दिलेले नोटीस आहेत. सगळं डॉक्युमेंट आपल्याला महापालिकेच्या नगररचना कार्यालयात पाहायला मिळेल. हे माझ्या मनाचं मी काहीही सांगितलं नाही. आजवर काडादी यांनी केलेल्या पापाचा घडा आता भरला आहे आणि काडादी यांची ही चिमणी आता पडलीच पाहिजे आणि ती पाडलीच पाहिजे. अशा भूमिकेमध्ये महापालिका आयुक्त P. शिवशंकर आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. मित्रांनो, हा संविधान दिन आहे. आपण म्हणतो कायद्याचं राज्य. खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य आपण म्हणत असो तर कायद्याचं आपण अनुपालन केलं पाहिजे, कायद्याचा आदर राखला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना घालून दिलेली आहे त्यांच्या नियमांचं, कायद्यांचं आपण पालन केलं पाहिजे. कायदा हातात नाही घेतला पाहिजे. त्यामुळं संविधान दिनी आज संविधानाचा विजय होतो की बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या काडादी यांचा विजय होतो याकडं सोलापूरकरांचं लक्ष लागलंय. यस न्यूज मराठीच्या सर्व फेसबुक पेजवरील पोस्ट आपण पहा. 90% लोक यस न्यूज मराठीच्या बाजूनी बोलत आहेत. आम्ही यामध्ये स्वतःचं काहीही बोलत नाही. जी वस्तुस्थिती आहे, जे विमानसेवा गरजेची आहे या संदर्भातच बोलतोय. 2012 साली पुन्हा एकदा सारांशामध्ये मी सांगतो, 2012 साली सिद्धेश्वर कारखान्याचं एक्सपान्शन करायचं आहे. 2012 साली सिद्धेश्वर कारखान्याने, पुन्हा एकदा मी सांगतो, 25/12/2012 साली सिद्धेश्वर कारखान्याने महापालिकेकडे आमच्या सिद्धेश्वर कारखान्याचं 500 मेट्रिक टनावरून प्रतिदिनी 7,500 मेट्रिक टनावर गाळप करायचं आहे. यासाठी आम्हाला 38 मेगावॅटचा वीज निर्मिती प्रकल्प उभा करायचा आहे. याशिवाय 200 टन प्रति तास बाष्प तयार होईल असा बॉयलर उभा करायचा आहे. यासाठी 25/12/2012 साली सिद्धेश्वर कारखान्यानं महापालिकेकडे NOC मागितली होती. महापालिकेने त्यांना काही शर्ती आणि अटीवरती परमिशन दिली देखील. मात्र त्या नियम अटी त्यांनी पाळल्या नाहीत. चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केलं. पुन्हा एअरपोर्ट अथॉरिटीनं महापालिकेला आणि काडादी यांना पत्र पाठवलं कारखान्यांना ही बेकायदेशीर चिमणी तातडीनं पाडून टाका. त्यांनी पाडली नाही म्हणून विभागीय आयुक्तांनी देखील ही बाब निदर्शनास आणून दिली. 2012, 2013, 2014 साली महापालिकेनं नोटीस पाठवली तरी देखील काडादी यांनी नेहमीच्या पद्धतीनं पळवाटा शोधल्या. त्या दिवशी 2014 साली कारखान्यानं लिहून दिले आम्हाला 7 दिवसाची मुदतऐवजी 10 दिवसाची मुदत द्या, आम्ही ते स्टीलचं स्ट्रक्चर पाडून घेतो म्हणून. 2014 साली पत्र दिलं ते पाळलं नाही. त्याच्यानंतर 2016-17 साली एक पत्र दिलं ते पाळलं नाही. हायकोर्टाने आदेश दिलाय ते देखील पाळत नाही. त्यामुळं माझी तमाम सोलापूरकरांना यस न्यूज मराठीच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. आपण कायद्याचं राज्य म्हणून पाहतोय. सोलापूर स्मार्ट सिटी व्हावी यासाठी यस न्यूज मराठी जसं तन मन धनाने प्रयत्न करत आहे. त्यामुळे सोलापूरकर स्मार्ट व्हावेत, सोलापूरकरांना विमानसेवा मिळावी. अनेक सोलापूरकरांचं स्वप्न आहे आमच्या विमानामध्ये बसायचं आहे. त्यामुळं जी गरजेची आहे, अत्यंत गरजेची आहे, शिर्डीसारखं एक देवस्थान फक्त साईबाबाच्या चरणावरती विलीन होऊन तिथलं एअरपोर्ट अत्यंत हाऊसफुल होऊन चालतंय. तिथं 2-2, 3-3 विमानं येत आहेत. सोलापूरकरांमध्ये तर अनेक पैसे आलेत, अनेकांकडं खूप सारे पैसे आलेत. अनेक जण सुजलाम सुफलाम झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 4,000 कोटींचा
मोबदला मिळाला आहे। महामार्गांच्या कामामुळे अनेकांकडे पैसा आला आहे। NTPC असेल, पॉवर ग्रिड असेल किंवा सिमेंट फॅक्टरी असतील, या माध्यमातून बोरामणी विमानतळ असेल, या माध्यमातून ज्या भूमी संपादन झाले त्या शेतकऱ्यांना खूप मोठा मोबदला देखील मिळाला आहे। त्यामुळे सोलापूरच्या रिअल इस्टेटचे भाव वाढले आहेत। सोलापूरला चांगलं उत्तम भविष्य आहे। त्यामुळं सोलापुरातून स्थलांतर होणारी संख्या जी पुण्या मुंबईकडे पळतीये, तरुणांना भविष्य वाटत नाही, ते रोखण्यासाठी यस न्यूज मराठीचं कळकळीचं आव्हान आहे की आज संविधान दिन आहे। त्यामुळं आम्ही संविधानाचं पालन करतो। महापालिकेनं, जिल्हा प्रशासनानं, हायकोर्टानं जो आदेश दिला आहे, हायकोर्टानं जी ऑर्डर पास केली त्यानुसार ही चिमणी पाडून टाकावी आणि तातडीनं कायद्याचं राज्य आहे हे पुन्हा एकदा कायद्याचा विजय होतो। सत्यमेव जयते असं आपण म्हणतो, म्हणजे नेहमी सत्याचा विजय होतो। चुकीच्या लोकांच्या पाठीशी उभं राहू नका। सत्य कडवट असतं, खरं बोलणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहा, बरं बोलणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहू नका। त्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो की न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया करेल आणि ही बेकायदेशीर बांधलेली चिमणी पाडून टाकेल, संविधानाचा आदर करेल आणि सोलापूरची विमानसेवा सुरू करेल अशीच शेवटची विनंती करतो। आणि यस न्यूज मराठीचा हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम मी या ठिकाणी समाप्त करतो। तमाम सोलापूरकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। लवकरात लवकर सोलापुरातून टेकअप व्हावं सोलापूरच्या भविष्यासाठी। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हजारो लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका। उडान योजनेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरसाठी उडान योजनेतील विमानसेवा मंजूर केली, ज्याचं तिकीट आपल्याला 2,000, 2,500, 3,000च्या आसपास मिळेल। लवकरात लवकर चिमणी पडली नाही आणि उडान योजनेतून आपला नंबर गेला तर आपल्याला विमानसेवेचं तिकीट परवडणार नाही। त्यामुळं आत्ताच जागे व्हा आणि आत्ताच पेटून उठा सोलापूरच्या विमानसेवेसाठी। धन्यवाद।